नमस्कार मंडळी, नोकरी केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठामध्ये या ठिकाणी वाहन चालक पदाची या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पेमेंट असणार आहे 29,900 ते 92,300 दरम्यान या ठिकाणी पे स्केल राहणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीसंदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनवरती मिळून जाणार आहेत. तो व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठामध्ये या ठिकाणी पदभरती असणार आहे. वाहन चालक याची पदभरती असणार. यामध्ये मित्रांनो पदाची सद्यस्थिती 5 पदे व पुढील 2 वर्ष करता 3 अशी 8 पदांची या ठिकाणी पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 8 जे निवड विद्यार्थी आणि 2 प्रतिशा यादी या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पात्र उमेदवारांची या ठिकाणी 2 वर्षासाठी वैध राहणार आहे. पे स्केल असणार आहे मित्रांनो. पे स्केल 29,200 ते 92,300 दरम्यान पे स्केल असणार आहे. पात्रता आणि वयोमर्यादा ओपनसाठी 21 ते 38 वर्ष आणि कास्टमध्ये असला तर 43 वर्ष तुम्ही ठिकाणी अप्लाय करू शकता. जर न्यायालय कर्मचारी असल्यास किंवा शासकीय तर कोणतीही अट लागू नाही. एज्युकेशन 10वी पास असणं आवश्यक राहणार आहे. त्याला मराठी हिंदी वाचता लिहिता आलं पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी LMV किंवा हेवी लायसन पाहिजे. आणि मित्रांनो, अर्ज करतेवेळेस या ठिकाणी 3 वर्ष एक्सपिरियन्स राहणार आहे. त्याचबरोबर त्यांच्यावरती कोणताही गुन्हा या ठिकाणी नोंद नसावा. उमेदवारांनी मोटर वाहनाची देखभालीचा नॉलेज पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारास नागपूर शहराची टेपोग्राफी याची बेसिक माहिती पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम पाहिजे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पात्र उमेदवारांकरता कोणकोणत्या अटी आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला उमेदवारांना करार करण्यास सक्षम असावा, म्हणजे 2 वर्षासाठी कंत्राटी आहेत आणि त्याच्यानंतर परमनंट असणार. त्याच्यानंतर उमेदवारांना नैतिकता, म्हणजे उमेदवार या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही स्वरूपात या ठिकाणी अपात्र केलेलं नसावं, म्हणजे शासनाच्या जे एक्झाम असतात त्यांना या ठिकाणी डिस्क्वालिफाय केलं नसावं. त्याचबरोबर तुमच्यावरती कोणताही गुन्हा नसावा. त्याचबरोबर तुम्हाला 2 पेक्षा जास्त अपत्ये नसावी. आणि मित्रांनो तुम्हाला उमेदवार सद्यस्थिती न्यायालयीन कर्मचारी असल्यास त्याचा तपशील तुम्हाला द्यावाचा आहे. उमेदवारांनी अल्पसूची म्हणजे शॉर्ट लिस्टिंगद्वारे तुमची निवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्याची डिटेल्स तुम्हाला bombay.highcourt.nic.in ह्या वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्ममध्ये तुम्हाला 19/6/24 पासून ते 3/7/24 दरम्यान फॉर्म भरायचा आहे. 19/6/24 पासून सकाळी 11 वाजल्यापासून ते 3/7/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला प्रिंटआउट करायचे आहे. त्याचबरोबर सगळे डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला, त्याचबरोबर उमेदवारांनी या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरलेला या ठिकाणी प्रिंटआउट करायचे. त्याचबरोबर हा फॉर्म पोस्टाने पाठवायचा आहे. फॉर्म भरते वेळी या ठिकाणी तुम्हाला फोटो 3.5 ते 4.5 सेंटीमीटर दरम्यान आणि सही मित्रांनो 3 ते 2.5 सेंटीमीटर दरम्यान स्कॅन करून 40पेक्षा कमी साईजमध्ये अपलोड करायचे. त्याचबरोबर उमेदवाराने bombay.highcourt.nic.in ह्या वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो फी असणार आहे. मित्रांनो फी सर्वांसाठी 200 रुपये फी राहणार. फी मित्रांनो नॉन रिफंडेबल फी असणार आहे. फी मित्रांनो SBI कलेक्टर मार्फत या तुम्हाला फॉर्म भरण्याच्या आधी या ठिकाणी भरायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले त्यांनी कोणकोणते डॉक्युमेंट्स आणायचे ते पाहूयात. जन्मतारखेचा पुरावा म्हणजे शासकीय दाखला किंवा 10वीचं प्रमाणपत्र किंवा बर्थ सर्टिफिकेट, शैक्षणिक डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर शैक्षणिक प्रमाणपत्र, त्याचबरोबर जे तुमचं रेसिडेन्स असतात जसं की डोमासिल वगैरे, कास्ट असल्यास कास्ट, ड्रायव्हिंग लायसन वगैरे जे आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. एक्सपिरियन्स असल्यास एक्सपिरियन्स तुम्हाला द्यायचा आहे. त्याचबरोबर मोटर वाहन दुरुस्ती म्हणजे ITI वगैरे असल्यास त्याचा डिटेल्स किंवा त्याची डॉक्युमेंट द्यायचे. त्याचबरोबर जातीचा दाखला, डोमासिल, सेवा योजने म्हणजे तुमचं एम्प्लॉयमेंट कार्ड असल्यास त्याचा तपशील, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, उमेदवारांना न्यायालयीन कर्मचारी असल्यास त्याचं प्रमाणपत्र, सर्व डॉक्युमेंट्ससाठी तुम्हाला द्यायचं आहे. प्रवेशित नियोजन असणार म्हणजे पहिलं शॉर्ट लिस्टिंग असणार. शॉर्ट लिस्टिंगमध्ये तुम्ही जर क्वालिफाईड झाले तुमची चाचणी परीक्षेमध्ये 20 गुणांची होणार. इयत्ता 7वीच्या मार्कशीटनुसार त्यांची तुमची चाचणी परीक्षा होणार. त्याचबरोबर देखभालीचं ज्ञानसुद्धा पाहिजे आहे. त्याचबरोबर नागपूर शहर त्याची रस्त्याची माहिती तुम्हाला हवी. यामध्ये म्हणतात पूर्ण अनुभव असल्यास 10 मार्क्स, मोटार चालवण्याचा संबंधित नॉलेज 10 मार्क्स आणि वैयक्तिक मुलाखत अशी 10 मार्क्स आणि 20 मार्काची लेखी अशी 50 गुणाची तुम्हाला या ठिकाणी निवड प्रक्रियेत एक्झाम द्यायची. यामध्ये किमान 85 यामध्ये मित्रांनो तुम्हाला किमान 25% गुण मिळवायचे आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी लेखी परीक्षेमध्ये झालेल्या गुणांच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी बोलवलं जाणार आहे. त्याचबरोबर संकेतस्थळावर तुम्हाला सर्व डिटेल्स तुम्हाला हॉल तिकीट्स असतील, निवड प्रक्रिया ही दिली जाणार आहेत. त्यामुळे bombay.highcourt.nic.in ही वेबसाईट वेळोवेळी चेक करत चला. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शक सूचना आहेत.
उमेदवार अर्ज भरण्यावेळीच वाहन चालकाच्या संबंधी माहिती या ठिकाणी असावी. फोटो सही या ठिकाणी अपलोड करायचा आहे. अर्जदाराचे सर्व मजकूर अचूक भरणे. त्याचबरोबर नावाचे संपूर्ण स्पेलिंग जे तुमचं नाव आहे त्या पद्धतीने लिहायचं. त्याचबरोबर पत्रव्यवहाराचा पत्ता, मेल आय डी, मोबाईल नंबर, जन्मतारीख, आधार नंबर, त्याचबरोबर उमेदवारांचे सर्व डिटेल्स या ठिकाणी लिहायचे. तुमचे भाषेचं नॉलेज, उमेदवाराचा अनुभव, वैध प्रमाणपत्र, जे डॉक्युमेंट्स असतात त्याचा तपशील लिहायचा आहे. त्याचबरोबर एक तुम्हाला सोय घोषणापत्रकसुद्धा दिले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, यांचा मुलगा मुलगी, वय, राहणार, सदर करतो करते, मी ह्या पदासाठी वाहन चालक, मला आज रोजी किती अपत्य आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. तसं असलं त्याचा तपशील या ठिकाणी लागून ठिकाण, तारीख आणि नाव सही या ठिकाणी करायचे. त्याचबरोबर चारित्र्य वर्तणूकसुद्धा या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्याची लिंक ह्या PDF ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली. ओके, तरी होती मित्रांनो बॉम्बे हायकोर्टमध्ये पदभरती. मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.